शिंदे गट महाराष्ट्रातील लोकसभेच्या 23 जागा लढवण्यासाठी आग्रही खासदार प्रतापराव जाधवांचा दावा। महायुतीत मेरिटवर जागा वाटप होणार असल्याची ही माहिती। प्रतापराव जाधवांचा शिवसेनेशी संबंध काय? जाधव बुलढाण्यातून पुन्हा निवडून येतात का आता बघा, संजय राऊतांचा इशारा। मुंबईमध्ये 10 ठिकाणी आज महास्वच्छता अभियान। गेटवे ऑफ इंडिया जवळ शिंदेंच्या हस्ते अभियानाला सुरुवात। फडणवीसही उपस्थित राहणार। मी बीचवर ट्रॅक्टर नव्हे कोंबर चालवला होता, टीका करण्याआधी माहिती घ्यायला हवी होती। स्वच्छता अभियानातून मुख्यमंत्र्यांची आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवरही टीका। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीतील कंपनीमध्ये भीषण आग, 6 कामगारांचा होरपळून मृत्यू। आगीचं कारण अस्पष्ट। ठाण्यातील रेव पार्टीवर पोलिसांची कारवाई। गुन्हे शाखेनं 100 जणांना घेतलं ताब्यात। अंमली पदार्थांचं सेवन झाल्याची माहिती। पुण्यामध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांची भेट झाल्याची शक्यता, मात्र मोदी बागेत नातेवाईकांना भेटायला गेल्याचं आंबेडकरांकडून स्पष्ट। 12-12चा फॉर्म्युला वंचितचे 12 वाजवणार। आंबेडकरांचा प्रस्ताव कुणीच स्वीकारणार नाही, रामदास आठवलेंचा टोला। अबकी बार 400 पार, नववर्षातही आम्हीच सत्तेत राहणार। विधानसभेवर पुन्हा भगवा फडकणार, गुलाबराव पाटलांचा दावा। राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी दिवाळी साजरी करा, घराघरात रामज्योती लावा। 23 जानेवारीपासून रामलल्लाच्या दर्शनाला या, पंतप्रधान मोदींचं आवाहन। माझी गॅरंटी म्हणजे मी जे बोलतो ते करतोच, अयोध्या नगरी याची साक्षी, पंतप्रधान मोदींचं विधान। नवीन वर्षात वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता, 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दर वाढवण्याचा अंदाज। राज्यभरातील रेशन दुकानदारांचा उद्यापासून बेमुदत संप, प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा निर्णय। मुंबईमध्ये नववर्षानिमित्त 13,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी। नववर्षाचं स्वागत करताना खवय्यांसाठी नॉनव्हेजची पर्वणी। पुणे, नागपूर, कोल्हापुरात चिकन मटणाच्या दुकानांबाहेर नागरिकांची सकाळपासूनच गर्दी। पुण्यामध्ये नववर्षानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी, संध्याकाळी 5 पासून मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीत बदल, अनेक मार्गावरील वाहतूक बंद राहणार। राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 613 वर, 24 तासात 172 कोरोना रुग्णांची नोंद, तर राज्यात JN1चे 10 रुग्ण। इम्रान खान यांना मोठा धक्का, पाकिस्तान निवडणूक आयोगाकडून इम्रान खान यांची उमेदवारी रद्द।